आज आपण पुढची नवीन कॉन्सेप्ट, पुढची नवीन संकल्पना बघणार आहोत आणि ही जी पुढची नवीन संकल्पना आहे ती आहे डिसजॉईंट सेट्स म्हणजेच विभक्त संच. आता सगळ्यात पहिला आपण हे समजून घेऊयात की विभक्त संच म्हणजे काय, म्हणजे डिसजॉईंट सेट्स म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात. त्यासाठी आपण दोन सेट घेऊयात. समजा एक आहे सेट ए ज्याचे एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि दुसरा सेट आहे बी, दुसरा संच आहे बी ज्याचे एलिमेंट्स आहेत 6, 7, 8. आता हे चेक करा की ए आणि बी सेट मध्ये काही कॉमन आहे का, दोघांमध्ये काही सामायिक आहे का. मग तुम्ही जर बघितलं तर ए आणि बी यांचे जे एलिमेंट्स आहेत, ए चे काय एलिमेंट्स आहेत, काय घटक आहेत ए संचाचे 1, 2, 3, 4, 5. बी चे काय एलिमेंट्स आहेत, बी चे काय घटक आहेत 6, 7, 8. म्हणजे ए चे घटक पूर्णपणे वेगळे आहेत, बी चे घटक पूर्णपणे वेगळे आहेत, दोघांमध्ये काहीही कॉमन नाहीये. म्हणजे ए इंटरसेक्शन बी तुम्ही जर घेतला, म्हणजे ए आणि बी चा तुम्ही जर छेदसंच घेतला, छेदसंच तुम्हाला माहितीये, इंटरसेक्शन म्हणजे काय ते माहितीये, दोघातले कॉमन घटक घ्यायचे, दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये. म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे, एम्प्टी सेट असणार आहे, रिक्त संच असणार आहे. बरोबर आहे. मग ज्या वेळेला ए इंटरसेक्शन बी हा रिक्त संच असतो किंवा कोणत्याही दोन सेटचा इंटरसेक्शन छेदसंच हा रिक्त असतो, एम्प्टी असतो, तेव्हा आपण म्हणतो की सेट ए अँड सेट बी आर डिसजॉईंट सेट्स. म्हणजे सेट संच ए व संच बी हे विभक्त संच आहेत. का? कारण दोघांमध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही, एकही सामायिक घटक नाही. आता समजा आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलं. समजा एक सेट पी आहे, पी चे एलिमेंट्स आहेत 1, 2, 3 आणि दुसरा क्यू सेट आहे ज्याचा एलिमेंट आहे 1 आणि 4. मग आता चेक करा की पी आणि क्यू याचं इंटरसेक्शन घ्या, याचा छेदसंच घ्या. मग तुम्ही जर पी इंटरसेक्शन क्यू घेतलं तर दोघांमध्ये काय कॉमन आहे, दोघांमध्ये 1 कॉमन आहे. दोघांमध्ये 1 कॉमन आहे तो इथे आपण लिहिला. मग हा एम्प्टी सेट आहे का, हा रिक्त संच आहे का इंटरसेक्शनचा, नाही, त्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे 1. म्हटल्यावर सेट पी अँड सेट क्यू आर नॉट डिसजॉईंट सेट्स. म्हणजेच संच पी व संच क्यू हे विभक्त संच नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एक एलिमेंट कॉमन आहे. दोन संच, दोन सेट हे डिसजॉईंट किंवा विभक्त केव्हा असतात, जेव्हा त्यांच्यामध्ये एकही एलिमेंट, एकही घटक सामायिक नसतो. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. समजा एक्स सेट आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत ए, बी, सी, डी, ई आणि वाय सेट आहे ज्याचे एलिमेंट आहेत एक्स, वाय, झेड. चेक करा दोघांमध्ये काय कॉमन आहे का. मग तुम्ही जर बघितलं याचे एलिमेंट्स आहेत ए, बी, सी, डी, ई, यांचे एलिमेंट्स आहेत एक्स, वाय, झेड, काहीच कॉमन नाहीये. म्हणजे एक्स इंटरसेक्शन वाय इज इक्वल टू एम्प्टी सेट, रिक्त संच आहे. देअरफॉर सेट एक्स अँड सेट वाय आर आर डिसजॉईंट सेट्स. ओके. सो अशा प्रकारे डिसजॉईंट सेट्स म्हणजे काय, डिसजॉईंट सेट्स कोणाला म्हणायचं हे आता आपण बघितलं. आता आपण पुढच्या नवीन कॉन्सेप्टकडे जाणार आहोत, नवीन संकल्पनेकडे जाणार आहोत आणि ती संकल्पना आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. म्हणजे कोणत्याही संचातील घटकांची संख्या. अतिशय सोपी आणि सरळ अशी ही कॉन्सेप्ट आहे. बघा आता आपल्याला नवीन जी बघायची कॉन्सेप्ट आहे ती आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. म्हणजे संचातील घटकांची संख्या. संचातील घटकांची संख्या ही नवीन संकल्पना आपल्याला बघायची आहे. आता संचातील घटकांची संख्या म्हणजे काय. समजा माझ्याकडे सेट आहे ए ज्याचे एलिमेंट्स आहेत 11, 12, 13, 14, 20, 21, 25. ठीक आहे.
माझ्याकडे बी सेट आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत ए ई आय ओ यू. माझ्याकडे सी सेट आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत -1 1. माझ्याकडे डी सेट आहे ज्याच्याकडे काहीच एलिमेंट्स नाही. आणि माझ्याकडे ई सेट पण आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत समजा एक्स वाय झेड पी क्यू आर. ठीक आहे. असे मी 1 2 3 4 5 सेट लिहिले. आता मला या प्रत्येक सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत किती घटक आहेत हे मोजायचे. मग आपण जर ए सेट घेतला तर ए सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 एलिमेंट्स आहेत. मग ए संचामध्ये 7 घटक आहेत 7 एलिमेंट्स आहेत. हे मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये कसं लिहायचं तर असं लिहायचं बघा. एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स कोणत्या संचातल्या ए संचातले नंबर ऑफ एलिमेंट्स ए संचातले घटक म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू 7. ठीक आहे. आता बी मध्ये चेक करा किती घटक आहेत 1 2 3 4 5. मग आपण काय लिहिणार एन ऑफ बी इज इक्वल टू 5 म्हणजे बी संचातल्या घटकांची संख्या 5 आहे. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज 5. एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स कोणत्या सेट मधल्या बी सेट मधल्या किती आहे 5. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज 5. सी मध्ये किती आहेत 1 2 दोनच आहेत म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी आर 2 म्हणजे सी संचातल्या घटकांची संख्या 2 आहे. आता डी मध्ये किती आहेत एक पण नाहीये एक पण एलिमेंट नाहीये हा एम्प्टी आहे रिक्त आहे. मग आपण काय लिहिणार एन ऑफ डी इज इक्वल टू 0 म्हणजे डी संचातल्या घटकांची संख्या 0 आहे. शेवटचं बघा किती एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 म्हणजे एन ऑफ ई इज इक्वल टू 6. ओके. सो अशा प्रकारे आपण कोणत्याही संचातल्या घटकांची संख्या मोजू शकतो. आता पुढचा जो भाग आपल्याला बघायचा आहे हे तुम्हाला कळालं. हे आपण का शिकलो कारण आता आपल्याला पुढचा भाग बघायचा नवीन भाग बघायचा आहे. त्या नवीन भागामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आपण तयार करणार आहोत. तर आता आपण नवीन भाग बघूया. आता आपण पुढचा नवीन कॉन्सेप्ट बघणार आहोत. आता आपण एक फॉर्म्युला एक सूत्र तयार करणार आहोत. तर आता समजा आपल्याकडे ए सेट आहे. ए सेट मध्ये काय काय एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 हे एलिमेंट्स आहेत म्हणजे ए संचातले हे घटक आहेत. मग ए संचामध्ये किती घटक आहेत किती एलिमेंट्स आहेत म्हणजेच एन ऑफ ए इज इक्वल टू 8 एलिमेंट्स आहेत 8 घटक आहेत. आता सेट बी बघा. सेट बी मध्ये किती घटक आहेत 1 2 3 4 5 आहेत म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू 5 कारण बी जो सेट आहे त्या बी सेट मध्ये 5 एलिमेंट्स आहेत. ते कोणते आहेत 5 6 7 9 10. आता तुम्ही 2 सेटचं युनियन आणि 2 सेटचं इंटरसेक्शन शिकलेलं आहात म्हणजे तुम्ही 2 संचांचा छेदसंच आणि संयोग संच हे तुम्ही शिकलेला आहात. मग समजा आपण ए इंटरसेक्शन बी केला. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय ए छेद बी म्हणजे ए आणि बी मधले कॉमन घटक आपल्याला घ्यायचे. मग ए आणि बी मध्ये काय काय कॉमन आहे 5 6 7 म्हणजे इथे आपण लिहूयात 5 6 7 म्हणजे ए इंटरसेक्शन बी मध्ये आलं 5 6 7 बरोबर. मग किती घटक आले एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए इंटरसेक्शन बी हा जो सेट आहे त्याच्यामध्ये किती घटक आले 1 2 3 घटक आले बरोबर. आता युनियन घ्या ए युनियन बी. युनियन म्हणजे काय तर 2 संचांचे घटक एकत्र करणे. 2 सेटमध्ये जे घटक आहेत त्यांना एकत्र करायचं म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळे येतील. 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळे आले. आणि आता काय करा बीचे पण आपल्याला घ्यायचे पण 5 6 7 हे जे रिपीट होत आहेत ते रिपीट नाही करायचे. आपल्याला माहिती की संचामध्ये कोणताही घटक फक्त एकदाच येतो. मग इथे 5 6 7 आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत 5 6 7 ते इथलचे पुन्हा लिहायचे नाही. कोणताही घटक एकदाच लिहायचा. फक्त काय उरलं मग 9 आणि 10 ते आपण लिहूया. कळलं. हे जे घटक दोन्ही संचांमध्ये आहे त्यांचा संयोग संच लिहित असताना जे घटक 2 वेळा आलेले आहेत ते एकदाच लिहायचे 2 वेळा लिहायचे नाहीत. 5 6 7 इकडे पण आहे 5 6 7 इकडे पण आहे पण ह्याचा अर्थ 2 वेळा नाही लिहायचे ते फक्त एकदाच लिहायचे म्हणून 5 6 7 हे आपण लिहिले इथे.
आणि मग उरले काय होते 8, 9 आणि 10 ते पण आपण लिहिले. मग हा जो युनियन आहे, युनियन मध्ये किती घटक आले? युनियन मध्ये आले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 घटक आले. राईट. सो अशा प्रकारे आपण एन ऑफ ए लिहिला, एन ऑफ बी लिहिला, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी लिहिला, एन ऑफ ए युनियन बी लिहिला. म्हणजे ए संचातले घटक लिहिले, बी संचातले घटक लिहिले, ए छेद बी संचातले घटक लिहिले आणि ए संयोग बी संचातले घटक आपण लिहिले. आता तुम्ही जर चेक केलं तर ह्या दोघांची बेरीज करा आणि ह्या दोघांची बेरीज करा. 8 अधिक 5 बघा, 8 अधिक 5 9, 10, 11, 12, 13. 8 अधिक 5 किती होतात? 13. ह्यांची पण बेरीज करा. 3 अधिक 10 किती होतात? 13. म्हणजे ह्या दोघांची बेरीज इज इक्वल टू ह्या दोघांची बेरीज असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एन ऑफ ए युनियन बी अधिक एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे याची आणि याची बेरीज इज इक्वल टू याची आणि याची बेरीज म्हणजे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. आपण बघितलं ना आता 8 अधिक 5 13, 3 आणि 10 13 असं आलं. म्हणजे ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज काय आहे? सेम आहे. आता आपल्याला याच्यावरून फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि फॉर्म्युला असा तयार होणार आहे की हा जो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे याला पलीकडे न्या. तुम्ही जर याला पलीकडे नेलं या साईडला म्हणजे तुम्ही याला लेफ्ट हँड साईड करून जर राईट हँड साईडकडे नेलं, डावीकडून उजवीकडे नेलं तर ह्या पॉझिटिव्हचं काय होणार? निगेटिव्ह. तुम्हाला माहिती की ज्या वेळेला आपण एखादं पद एखादी संख्या डावीकडून उजवीकडे शिफ्ट करतो बरोबर चिन्हाच्या त्यावेळेला चिन्ह बदलतं. बरोबर आहे. मग एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी हे आपण आहे तसं लिहिलं. प्लसचं काय होणार पलीकडे जाऊन? मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा झाला आपला फॉर्म्युला तयार. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला जो पुढचा एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे एक्सरसाइज 1.4 तो पूर्णपणे किंवा तो जो प्रॅक्टिसर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे सराव संच तो पूर्णपणे या फॉर्म्युलावर बेस्ड. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला सगळ्यांनी 10 वेळा किमान आपल्या वहीत लिहायचा आहे. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय आहे बघा, एन ऑफ ए युनियन बी हा फॉर्म्युला आहे. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए छेद बी. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधली एक्झाम्पल्स पाहणार आहोत.